संकट किती आले तरी तो तारणारा आहे, असा भाव पाहिजे. म्हणून भावार्थ निज स्वार्थ, भावार्थ कृत्य कृतार्थ, भावार्थ ते परमार्थ प्रगट दिसे. तिचं भाव आहे तिथं परमार्थ प्रगट दिसते. भाव नसेल तर परमार्थ दिसत नाही. आणि परमार्थ करताना प्रपंचही तेवढा नेटकाच करायला पाहिजे. प्रपंच जर नेटका नसेल तर परमार्थ होत नाही. कारण प्रपंचात वादांग्या असल्या, प्रपंचात भानगडी असल्या, सासू सुनेचे भांडणं असले, सासू कितीही मी माळा घेत असेल, होईन का? तिची सारी मनस्थिती तिकडेच राहते. मन स्थिर पाहिजे. म्हणून प्रपंच आपल्याला प्रपंचामध्ये षड संपत्ती जमा करावी लागते श्रेष्ठ धन मिळवण्यासाठी. आता षड संपत्ती कोणती आहे? षड संपत्ती आहे शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. हे प्रपंचातली षड संपत्ती म्हटलं गेलेलं आहे. शम कशाला म्हटलेलं आहे? मनाची स्थिरता. मन जर स्थिर नसेल तर तुम्ही कितीही देवदेव करा, तुमचा देव, तुमचा नामस्मरण, तुमचं भजन पूजन काहीच पावन होत नाही. कारण मन एका इकडे राहते, चित्त एका इकडे राहते आणि आपण एका इकडे राहतो. आपण जरी मंदिरात असलं आणि चित्त जर खाली असलं, जोडा काढलेला आहे आपला, तर देवाजवळ चित्त राहणार नाही. तर देवाजवळ चित्त राहणार नाही तर आपल्याला देव कसा पावन होईल? अशा प्रकारे मन स्थिर पाहिजे. मन स्थिर शांत याला शम म्हटलं गेलेलं आहे. कितीही संसार असो, कितीही प्रपंच असो, तरी मन जर स्थिर असलं तर प्रपंचामध्ये कुठल्याही अडचणी असतील त्या दूर होतात. कुठलेही प्रश्न आले तरी आपण ते दूर करू शकतो, मन स्थिर असेल तर. केवढं मोठं भांडण असू द्या, मन शांत जर असलं तर त्या समोरच्या व्यक्तीला शांत करते. म्हणून मन स्थिर पाहिजे, त्याला म्हटलेलं आहे शम. शम संपत्ती हे आपल्याला प्रपंचातून मिळवावं लागते. आता दम, दम म्हटल्यामधलं, दम म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत याचं दमन करणे. आपल्याला 5 ज्ञान इंद्रिय दिलेले आहे, 5 कर्म इंद्रिय दिलेले आहेत. परंतु कर्म इंद्रिय कर्म करतात, पण ज्ञान इंद्रियाचे चोचले फार मोठे आहेत. ज्ञान इंद्रियाचे चोचले मोठे आहेत. डोळ्याला चांगलं पाहायला पाहिजे, जिभीला चांगला खायला पाहिजे, नाकाला चांगला वास पाहिजे, आहे ना, कानाला चांगला ऐकायला पाहिजे, आहे ना, त्वचेले थंडीगार हवा पाहिजे. कूलर लावल्याशिवाय उन्हाळ्यात जमतच नाही. एसी पाहिजे, कूलर पाहिजे. गरमी झाली की म्हणते बाबा आलायच गरमी होऊन राहिली, भलकसच ऊन तपून राहिलं. म्हणजे हे इंद्रियाचे आहे. पण इंद्रिय जर ताब्यात नसले तर इंद्रिय आपल्याला वाईट मार्गाला नेतात, वाईट गुण लावतात आणि पाप कृत्य करण्यास भागी पाडतात हे इंद्रिय. म्हणून इंद्रियाचं दमन हे फार आवश्यक आहे. इंद्रिय दमन जर नसलं तर सगळं काही व्यर्थ आहे. आपण पाप का करतो? इंद्रियाच्या इच्छा पूर्तीसाठी पाप होती. इंद्रियाची इच्छा पूर्ण करण्यासाठीच पाप होती. मन इंद्रियाच्या मागे धावते. वास्तविक पाहिलं तर 10 इंद्रियाचा राजा कोण आहे? मन आहे. मग मन ताब्यात जर नाही, मनाच्या इंद्रिय ताब्यात नाही, मनानं इंद्रिय दाबून नाही टाकले, नाही असं करायलाच नाही पाहिजे. हे व्यर्थ आहे, हे वाईट आहे, हे मन सांगते. आणि मनाला चालना बुद्धी देते. मनाला चालना कोण देते?
बुद्धी देते, बुद्धीचा आवर आहे. नाहीतर मन हे चंचल भटके भारी आणि वाईटच कर्म करते. मग मनाला नामाची गोडी लागणं फार आवश्यक आहे. म्हणून शम म्हणजे मन स्थिर करणे, दम म्हणजे इंद्रिय दमन करणे. आता उपरती म्हटलेलं आहे, चित्तामध्ये सद्गुरूचा नेहमी वास असला पाहिजे, भगवंताचा वास असला पाहिजे. त्याच्याविषयी आपल्याला आस्था आहे ना, श्रद्धा आहे ना, तर मग त्याचा वास आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे उपरती. जर चित्तामध्ये भगवंताचा वास नसेल, भगवंताचा भीती नसेल, देव पाप देईन बापा असं केलं तर, भीती जर नसती तर आपण काही करू शकतो. म्हणून चित्तामध्ये ही भीती पाहिजे. आता तितिक्षा म्हटल्या गेलेला आहे. तितिक्षा म्हणजे काय? सहनशीलता. भक्ताच्या जवळ सहनशीलता असायला पाहिजे. सहनशीलता नसेल तर काही उपयोग नाही. आपण भक्त बनलेलो आहोत. आता भक्त बनलेलो असल्यानंतर जर कोण आपल्याला अरे जर म्हटलं लहान लेकरानं, तर लहान लेकराचा आपण लगेच त्याला खिचरू येतो, काही येतो, बोलतो. पण मोठ्या माणसानं म्हटलं तर लगेच आपल्याला राग येते. मग आपण ज्ञानी कुठले आपल्याला राग येत असेल तर? आपल्याजवळ अहंकार असेल तर आपण ज्ञानी कुठले? कारण दया क्षमा शांती गुरुने दिदल्या हो मजला, आपण नेहमी म्हणतो. म्हणून तितिक्षा म्हणजे सुख असो, दुःख असो, मान असो, अपमान असो, कोण काही म्हणो, मला भान नसे, त्या भगवंताच्या नामामध्ये मी तल्लीन असे. आपण म्हणतो ना, कोणी म्हणती वेळा झाला, कोणी म्हणती वाया गेला, द्यावे करुणेचे दान, प्रार्थने तव स्वरूपाचे ध्यान. तितिक्षा म्हटलं गेलेलं आहे. प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ करताना तितिक्षा हे मनुष्याजवळ पाहिजे. आता तितिक्षा झाली, आता पाहिजे श्रद्धा. देवावर, दत्तात्रय महाराजवर किती श्रद्धा आहे आपली, किती एकनिष्ठ भाव आहे आपला, किती आपण त्याची भक्ती करतो, किती आपण त्याचे नामस्मरण करतो, त्याच्यावर किती श्रद्धा आहे. आकाश पर्वत उसळले जरी, विजा अंगावर पडली तरी, प्राण माझा गेला तरी, दत्त दिगांबर साये करी, धरला भरवसा तुझ्यावरी, दत्त दिगांबर साये करी. एवढा भाव पाहिजे की आकाश पर्वत जरी उचलले, विजा अंगावर पडली तरी भाव श्रद्धा तुझ्यावरी. एवढा भाव आपला त्या दत्त महाराजवर पाहिजे. कारण सद्गुरु ऐसा देव नाही पाहता नाही त्रिभुवनी. सद्गुरु सारखा देवच नाही. पूर्व पुण्य उजळा आले, आज तुमचे दर्शन झाले, रिद्धी सिद्धी कार्य कराया उभ्या ठाकल्या दासी. त्या सद्गुरूच्या दासाच्या प्रपंचासाठी रिद्धी सिद्धी कार्य करायला उभ्या असतात नेहमी. परंतु आपला सद्गुरूवर तेवढा अटल विश्वास पाहिजे, भाव पाहिजे. त्याच्याशिवाय या चारी भवनामध्ये कोणीच नाही, चारी सृष्टीमध्ये कोणीच तारू नाही, असा तो दत्त प्रभू आहे. आता त्या दिवशी पहा बघा,
महापूजा होती आपल्या इथं आणि तिथं प्रवचन झालं अकोल्याले. माझं प्रवचन होतं. प्रवचन झाल्याबरोबर एक अवधूत मार्गातले गृहस्थ होते. तेव्हा ना तो आमचा मार्ग लय श्रेष्ठ आहे. आता मी या मार्गात घुसलो. मी आज तुमचा मार्ग हा मार्ग का अलग अलग आहेत का? हा अलग अलग आहेत का? अलग अलग नाही. प्रत्येक युगात एक एक मार्ग आलेला आहे. सतीयुगामध्ये दत्त दिगंबर आलेले आहेत. कृतायुगामध्ये दत्त दिगंबर आनंद संप्रदायातून आनंद मार्ग निर्माण झालेला आहे. आनंद पंथ म्हणतात त्याला. दत्तात्रय प्रभूचा त्रेतायुगामध्ये जन्म झाला म्हणून मार्ग तयार झालेला आहे. द्वापारीमध्ये अवधूत निर्माण झाले, अवधूत मार्ग तयार झालेला आहे. आणि कलियुगामध्ये शहादत्त अवतार आहे आणि शहादत्त अवतारापासून मनुमय मार्ग तयार झालेला आहे. 4 युगाचे 4 मार्ग आहेत पण दत्तात्रय प्रभूचेच आहे. दत्तात्रय प्रभूचेच आहेत. मग अवधूत मार्ग आणि आनंद मार्ग दत्त मार्ग का अलग अलग आहे का? नाही, सगळ्या मार्ग एकच आहे. आणि हे 4 मार्ग जे आहेत ते मोक्षाला नेणारेच आहे, जीवाचा उद्धार करणारच आहे. म्हणून प्रपंचामध्ये श्रद्धा किती आहे, आपली भगवंतावर श्रद्धा किती आहे, आपण भगवंताचं नामस्मरण किती करतो त्याला म्हटलेलं आहे श्रद्धा. आणि 6वं जे आहे ते आहे समाधान. समाधान कशाला म्हटलेलं आहे? मी समाधानी जाऊ बा असं नाही. हे सगळं काही भगवंताचं आहे, सगळं काही त्याचं आहे. प्रपंच सगळा भगवंताचा आहे. भगवंतापासून हा प्रपंच निर्माण झालेला, आपण निर्माण केलेला नाही. सगळं त्यानं निर्माण केलेलं आहे आणि त्याचं तोच नेणार आहे. आपलं काहीच नाही, शरीरही आपलं नाही. शरीरही पंचतत्वापासून बनलेलं आहे. पण शरीराचा आपल्याला खूप गर्व आहे, अभिमान आहे. कारण त्या शरीरामध्ये आपण वास करतो आणि त्या शरीरालाच मी म्हणतो. शरीर सुद्धा आपलं नाही. मग समाधान कधी मिळेल? आता बघ कसं पीक आलं वावरात, झाली गारपीट. कष्ट करणारा शेतकरी म्हणते बापा 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 आता किती नुकसान झालं, किती जीव तोडते. पण भगवंत देणारा आहे, भगवंतच नेणारा आहे. एका वावरात गारपीट होते आणि दुसरं वावर तसंच चांगलं राहते. त्याची लीला अपरंपार आहे, आपल्या हाती ती नाही. म्हणून सगळं काही त्या भगवंताचं आहे हे प्रपंचामध्ये मानणं म्हणजे समाधान. प्रपंच ब्रह्मांड निर्माण कसं झालं? भगवंतानं पहिले काय अहम ब्रह्म देवगण अहम ब्रह्मास्मी आहे ना, आणि परामाया 4 पासून ब्रह्मांड निर्माण केलेला आहे. मला वाटतं याच्यात परमहंस सिद्धांतामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. खूप सुंदर वर्णन आहे. आपले ग्रंथ कमी नाही आहेत, सगळ्या परज्ञान भरलेलं आहे ग्रंथामध्ये. परंतु त्या ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये आचरण केलं तर. म्हणून प्रपंचामध्ये हे षड संपत्ती जर आपण मिळवली, मन, दम, शम, दम, उपरती, तितिक्षा आणि श्रद्धा आणि समाधान, हे षड संपत्ती आपल्याला प्रपंचामध्ये असून कमावं लागते. तेव्हा श्रेष्ठ धन म्हणजे परमार्थ हा साध्य होते. पण परमार्थासाठी आपल्याला भावही तेवढा पाहिजे. भाव नसेल तर काहीच व्यर्थ आहे सगळं. म्हणून सद्गुरु महाराज काय म्हणतात,
भावार्थ भ्रांती पिटे, भावार्थ कल्प तुटे, भावार्थ देव भेटे, भावार्थ देव भेटे, भाविले खाया. ज्या ठिकाणी आपण भाव ठेवतो तिथं देव आहे. देव दगडात आहे का? देव दगडात नाही, देव झाडात नाही, देव कुठेच नाही. देव आपल्या भावात आहे. जिथं आपण भाव ठेवतो, जिथं त्याला गंध लावतो आणि कुंकू अक्षता लावतो, तिथंच देव आहे म्हणतो. जेवढा भाव ठेवतो त्या भावात देव आहे. वास्तविक पाहायला दगडात देव नाही, देव आपल्यात आहे. आपल्यात जिथं देव आहे ना, सर्व ठाई देव आहे. आपल्यात देवच नसेल तर कोण्याच ठाई देव नाही. म्हणून भावार्थ देव भेटे, भावार्थ कल्प तुटे, भावार्थ भ्रांती भेटे, भाविले खाय. जिथं भाव ठेवला तिथं देव भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपला भाव तेवढा त्या सद्गुरूवर दृढ पाहिजे. भाव असेल तर परमार्थ घडेल. कारण परमार्थ म्हणजे नामधन गोळा करता येईल. इथं सत्याला आपण आलेलो आहोत. इथं कशासाठी आलेलो आहोत? त्या नामाची शिदोरी जमा करण्यासाठी आलेलो. ते नामाची शिदोरी जमा करण्यासाठी इथे आलेलो आहोत. नाहीतर नरदेहाशी जीवा आला, नाम शिदोरी आहे साथीला, अनन्य देवता भजू लागला, ज्योती मायेने धिक्कार दिला, जीव हिंपुष्टी मागे परतला. नामाचं धन, सद्गुरु नामाचं धन या जीवाला मोक्षपदाला नेऊ शकते. सद्गुरूचे जे 7 नाम आहेत त्याचे 128 अक्षर आहेत आणि हे 128 अक्षरच आपल्याला त्या परमधामाला, त्या मोक्षधामाला नेऊ शकतात. म्हणून आपला भाव जो आहे तो भाव शुद्ध पाहिजे. शुद्ध जर भाव नसेल तर देव भेटणार नाही. देही शुद्धता करून करावे नामस्मरण, तरीच होईल होईल गती जाण. या जीवाची शुद्ध अंतःकरणाने जर नामस्मरण जर केलं तर आपल्याला ते नामस्मरण पावन होते. अंतःकरण जर शुद्ध नसेल तर नामस्मरण करून काही फायदा नाही. माळ घेत बसलं आणि चित्त जर प्रपंचात असलं, देवाच्या पाशी जर नसलं आणि प्रपंचात जर चित्त असेल तर ते नामस्मरण होत नाही. नामस्मरणाचा फायदा होत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, चित्ती तुझे ध्यान राहो मुखी असे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. चित्तामध्ये त्या भगवंताची मूर्ती पाहिजे, मुखामध्ये नाम पाहिजे. शुद्ध लक्षणी वस्ती ज्याची, शुद्ध लक्षणाच्याच ठिकाणी त्या दत्तात्रय प्रभूचा वास आहे. म्हणून म्हटलेलं आहे, पवित्र मन रखो पवित्र तन रखो, पवित्र आदि मनुष्य की शान है. जो मन वचन कर्म से पवित्र है वो चरित्रवान ही यहाँ मान है. मन वचन आणि कर्म हे पवित्र पाहिजे. नाही तर सद्गुरूच्या जवळ म्हणतो आपण, त्रिदोष माझे अंगी तेने करून मलिन झालो, गुरुवाक्य वेरिलो, माया प्रपंच भ्रमिलो, मारा तारा स्वामी तुम्हा शरणागत आलो, विनंती गुरुराया स्वामी अंतरी लोपाया. त्रिदोष माझे अंगी म्हणतो. मग ते त्रिदोष जे आहेत ते सद्गुरु दूर करतात का आपले? मग कोणचे दोष आहेत?
कायिक, वाचिक आणि मानसिक. मनाचा दोष सद्गुरू दूर करेल का? मन आपल्या ताब्यात आहे, बुद्धीच्या ताब्यात आहे. मनाचा दोष सद्गुरू कसा काय काढी? माझ्या अंगामध्ये त्रिदोष आहे म्हणून मी पापी आहो. कायेचा दोष आहे, वाचेचा दोष आहे. हे जीभ आल्याला लागली की कुकडी बोलून काही सांगता शकते, पण त्याच्यापासून आपल्याला पाप मिळते. आता एका बाईच्या वावरात जर एखादं ढोर गेलं आणि तिचा हायब्रिड पेरेल असलो, त्या ढोरावाल्याला तर शाद होतेच, त्या ढोरालाही शाद होते, त्या ढोरावाल्याला बोलते. पण त्याच्या ढोराचाही दोष नसते, ढोरावाल्याचाही दोष नसते. दोष कोणाचा असते? आपण राखण नाही केलं. राखण कोण करायला पाहिजे? माझं आहे ना, तर मी राखण केलं पाहिजे का नाही? आणि मी जर राखण नाही केलं आणि दुसऱ्याच्या ढोराने खाल्लं, दुसऱ्याचा दोष कसा काय? माझा दोष आहे. म्हणून दुसऱ्याच्या इकडे एक बोट दाखवलं, आपल्या इकडे 3 बोट असतात. मग आपण एवढं बोलतो, एवढी वाचा खराब बोलतो, एवढी वाचा बोलतो की त्याचे दोष सुद्धा आपल्यालाच लागतात. कारण त्याच्यात खाणाऱ्या ढोऱ्याचा काहीच त्याचं कर्तव्य तो करते. मालकानं काही जबरदस्तीनं त्याच्यात घातलं नसते, त्याचा काही दोष नसते. पण आपली वाचा एवढी खराब आहे की त्याच्यापासूनही आपल्याला दोष निर्माण होतात. म्हणून काया वाचा मनानं शुद्धता असल्याशिवाय भगवंताचं नामस्मरण होत नाही. परंतु भगवंताचं नामस्मरण होण्यासाठी काय पाहिजे? गुरु पाहिजे. देहाले गुरु असल्याशिवाय नाम मिळत नाही. नाम मिळलं नाही तर नामस्मरण होत नाही. म्हणून देहाला गुरु असणे फार महत्वाचं आहे. देहाला गुरु असेल तोच या जीवाचा गुरु दाखवेल. गुरु काय करते? गुरु काय आहे? गुरु विना सापडेना सोये, करती नाना उपाय, परिते असाध्याची होय सर्व साध्य गुरु राहे. गुरु शिवाय या जीवाला बोध होत नाही. म्हणून गुरु हा पाहिजे. गुरु तो आधी अंतीचा, गुरु अधिकार शांतीचा, गुरु प्रगटले जीव तारावया. गुरुनं अवतार सुद्धा दत्तात्रय प्रभून या जीवाचा तारण्यासाठी अवतार घेतलेला आहे. गुरु शिवाय या संसारात कोणीच मोठा नाही. जन्म झाल्याबरोबर पहिलं गुरु म्हणजे आई बाबा. आपल्याला सगळं शिक्षण देतात ते आई वडील. चालणं, बोलणं, सगळं काही आई वडील देतात. पण आजकाल लेकरांना आई वडिलांचे झाल लावले. जे प्रथम गुरु आहेत, जे तोंडात घास घालतात, त्या आई वडिलांचे जर तुम्ही हाल करसाल, तुमचे लेकरं तेवढंच हाल करतात तुमचे. हे निश्चित आहे. कारण कर्माचं फळ हे मिळतेच. जसं झाड रोयलं, बाबूचं झाड रोयलं, त्याला आंबे लागतील का? आंब्याची आशा करतात आपण, आणि बाबूचं झाड लावतो आणि आंबे भेटले पाहिजे तर लय पिकेल झाले पाहिजे तर लय गोड लागले पाहिजे, याची जर आशा करत असेल आपण, कसे मिळणार? कारण दामोटा राहिलाय, आठवलेला आहे. तर अशा प्रकारे जसे कर्म केले तसं फळ भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरु पहिला जो आहे आपला, तो आई बाप आहे.
माता पिता तमेव, माता पिता तमेव, बंधू सखा तमेव. आई बाप या देहाचे गुरु आहेत पहिले, पण या जीवाचा जो आई बाप आहे तो आनंद सद्गुरु आहे. जीव आणि देह अलग अलग आहे, जीव आणि देह एक नाही. जर एक असता तर जीवाबरोबर देह गेला असता वर, आहे का नाही? जीव गेला की देह ती राहते पण जीव वर राहते. काऊन बरं? अलग अलग आहे. हा देह मिळालेला आहे आपल्याला नरदेह कशासाठी? तर या जीवाचं स्वार्थक करण्यासाठी, या जीवाला त्या मोक्षपदाला जाण्यासाठी हा नरदेह मिळालेला आहे. लक्ष 84चा फेरा आहे. 84 लक्षचा फेरा आहे. 83,09,999 जन्म आपल्याला नरदेहाचा मिळालेला आहे. आखरीचा जन्म समजा पुन्हा जन्म मिळणार. कोणचा मिळते? चिडीचा मिळते, माकोळ्याचा मिळते, सर्पाचा मिळते, का डुकराचा मिळते, काही सांगता येत नाही. आपल्या कर्मावर अवलंबून आहे. कर्म सिद्धांत म्हणून आहे. कर्म जसे तुम्ही करसाल तसा जन्म मिळते. कोणचे कर्म केल्यानं कोणचा जन्म प्राप्त होते, खूप सुंदर माहिती दिलेली आहे. आपण कसे वागलो कोणत्या जन्मात जातो त्या सिद्धांतामध्ये पूर्ण माहिती आहे. आपण या जन्मामध्ये जर आपण एखाद्या कुत्र्यासारखे वागलो तर कुत्र्याचा जन्म मिळते. म्हणजे आपण कसे वागतो, आपण आपल्यावर डिपेंड आहे, माझ्यावर डिपेंड आहे मी कसा वागतो. त्याचप्रमाणे मला जन्म प्राप्त होते. पण या जन्मामध्ये श्रेष्ठ कर्म करण्यासाठी गुरु हा आवश्यक आहे. गुरुचा देहाला सुधरू शकते. नाहीतर हा देह जो आहे हा देह साथ देणारा नाही. आपण म्हटलं की बा आता बालपण तर आपलं खेळण्यात जाते, तरुणपण विषयात जाते, आहे ना. 4 अवस्था आहेत या देहाच्या. ब्रह्मचार्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम 4 अवस्था आहेत. 25-25 वर्ष दिलेले आहेत. मग बालपण गेलं, 25 वर्ष खेळण्यात गेलं, गृहस्थ आश्रम प्रपंचात गेला, वानप्रस्थ आश्रम आलं की नातू नातवंड, नाताईचे लग्न, याच्यात वानप्रस्थ आश्रम गेलं, झाली 75. मग लटलट हातपायतात. मग म्हणते देवा माळ घेतो बाबा मी. माळ काही हातात राहत नाही, लटलट करतात हातपाय. मग म्हणतो आपण माळ घेतो. कशी माळ घेता होईल, कसा देव होईल. भरपूर धन आपल्याला साठा करायचा असेल नामधनाचा, तर बाल अवस्थेपासून जेव्हा सुज्ञ होते तेव्हापासूनच देव कार्याला जर लागलो तर झाला तर झाला. नाही आखरी आपण कितीही केलं तरी साठा नाही होत. म्हणून सप्ताह काळासाठी असते बरं. 8वा दिवस, 8व्या दिवशी नाव आलं पाहिजे म्हणून सप्ताह असते. परंतु म्हातारपणी आपल्याला माळ घेता येत नाही. शरीराचं आयुष्य सरते पण श्वासाला आयुष्य आहे का सांगा. श्वास जे घेतो आपण एका दिवसामध्ये 21,600 श्वासोश्वास होते आपला. तो श्वासोश्वास घेतो त्याला आयुष्य आहे का? तो एकदा बंद झाला म्हणजे बंद झाला. तो लहान नाही होत ना मोठा नाही होत. मग त्या श्वासोश्वासालाच जर नामाचा ओढ लागली
त्या श्वासाचीच आपण माळ केली तर आखरीपर्यंत तो श्वास जाईपर्यंत ते नाम आपल्या सोबत आल्याशिवाय राहत नाही. त्या श्वासाले काही माळ घ्यावा नाही लागत, ना गौन पडत नाही, ना लटलट करत नाही, ना हातपाय हलत नाही, ना काही चालत नाही. म्हणून श्वासाला सवय लागली पाहिजे दत्त नामाची. आपण अखंड दत्त नामाचा सप्ताह काही त्या नांदेडमध्ये मराठवाड्यात 4 महिने दत्तनाम एका असते. 4 महिने अखंड दत्तनाम एका. 7 दिवस आपल्याच्यानं होत नाही. खरोखर धन्य ते भूमी आहे, धन्य ते लोक आहेत. 4 महिने अखंड दत्तनाम एका करतात. पाली न पाली त्यांचं चालूच असते नामस्मरण, अखंड दत्तनाम एका. का बरं? कारण या देहाला, या श्वासाला सवय लागली पाहिजे की जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत अखंड दत्तनाम त्या मुखामध्ये असलं पाहिजे. तरच ते श्वास आपल्याला दत्तनाम सोबत येईल. उत्तम नरदेह पाहुनी हित नाहीत न विचारे प्राणी गुंतले संसार प्रपंची कैसे मुक्त होतील बापा. उत्तम नरदेह भेटलेला आहे, सर्व उत्तम आहे नरदेह, सगळं काही दिलेलं आहे आपल्याला. डोळे आहे, हात आहेत, नाक आहे, सगळं आहे, सगळं आहे, चालता येते, बोलता येते, सगळं आहे. कोणचा अवयव नाही बरं? सगळं अवयव दिला. गाडी बरोबर चालली पाहिजे, सगळे अवयव दिले देवानं, भगवंतानं. एखाद्याला जर डोळे नसले, आंधळा असला, त्याची कंडिशन काय असते? एखाद्याला काही जणांना हातच नाही, त्याची कंडिशन काय असते? आपल्याला उत्तम नरदेह भेटलेला आहे आणि या उत्तम नरदेहामध्ये हित आपलं आपल्या हाती आहे, अनहितही आपल्या हाती आहे. मग हित करायचं आहे का अनहित करायचं आहे ते आपलं आपल्यावर अवलंबून आहे. म्हणून नरदेहाचं सार्थक झालं पाहिजे. नरदेहाचं सार्थक झाल्यासाठी करण्यासाठी आपल्याला 3 स्पर्श फार आवश्यक आहे. मग ते 3 स्पर्श कोणते आहेत? 5 स्पर्श आहेत. गुरु स्पर्श सांगितलेला आहे, गुरु बोध स्पर्श सांगितलेला आहे, सद्गुरु कृपा स्पर्श सांगितलेला आहे, ग्रंथ ज्ञान स्पर्श सांगितलेला आहे आणि ज्ञान स्पर्श सांगितलेला. असे 5 स्पर्श या जीवाला तारून नेण्यासाठी सांगितलेले आहेत. परमार्थामध्ये हे 5 स्पर्श जर जीवाला झाले तर जीव उद्धरून गेल्याशिवाय राहत नाही. पहिला जो आहे, पहिला गुरु स्पर्श आहे. गुरुचा स्पर्श. गुरु काय करतात? गुरु एकांतासी नेतो, बीज मंत्र कानी फुंकितो, जीवा मारुनी जीवितो, जीवन मुक्त करतो सूक्ष्म गुरुमार्ग. गुरुमार्ग गुरु एकांतासी नेतो, बीज मंत्र कानी फुंकितो, जीवा मारुनी जीवितो, जीवन मुक्त करतो. गुरु का मारून टाकते का? मारून टाकते का? जीवा मारुनी जीवितो. जे इच्छा आहेत आपल्या संसारामध्ये, आशा मनशा तृष्ण कल्पना यायनं घात केला, मनुष्य जन्मामध्ये येऊनी नाही लाभ झाला. आशा मनशा दृष्ट कल्पना आहेत,
यानं घात केलेला आहे. गुरु आपल्याला त्यातून काढतो. गुरुकारू अज्ञान अंधकार दूर करते. तयाचे निरसन साकारू होय अज्ञान संहारू तो जाणावा गुरु म्हणजे. अज्ञानाचा नाश करते गुरु. आपण अज्ञान अंधकारामध्ये पडलेलो आहोत, त्याचा नाश गुरु करते. तयाचे स्पर्श होता भ्रांती फिटे सर्वता. अज्ञान अंधकार फिटता अज्ञान ज्ञान प्रकाश. ज्ञानाचा प्रकाश गुरुच्या स्पर्शानं जीवाला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरु करणं फार आवश्यक आहे. आपला गुरु मार्ग आहे. लहान लेकरायले गुरु करून द्या. समजदार झाला की गुरु करून दिलं. मला मी 4थ्या वर्गात होतो, मी गुरु केला तेव्हा. आणि त्याला सांगा बाबू आता तू या गुरु केला. हा गुरुचा थाक लय असते बरं. अजिबात बैकत नाही माणूस. बैकेल माणसाला चांगलं करते. माझे साक्षात अनुभव आहे. वाईट मुलासंग सुद्धा राहिलो, परंतु खरं त्या गुरुच्या आशीर्वादानं वाईट लाईनले लागलो नाही. तो गुरुचा आशीर्वाद असते, गुरुचं पाठबळ असते आपल्या माग, की मी गुरु केलेला आहे, मला काहीच चालत नाही. जेव्हा आनंद नाम मुखामध्ये असतो ना, तर तो आनंद नामच आपल्याला वाईट लाईन मध्ये जाऊ शकत नाही, जाऊ देत नाही. म्हणून गुरु जीवाला फार आवश्यक आहे. गुरु कसा केला पाहिजे, गुरु कोणता केला पाहिजे, ही फार महत्वाचं आहे. या जगात गुरु लय असंख्य आहेत. गुरु करावाय साकवन जो दाविद निर्गुण खून. चारी पदार्थ देई निवडून जो दाविद ज्ञान ज्ञान. ही महिमा सिद्धांताची करिया मूळ गुरु भजनाची. लावी लक्ष परमपदासी करिया मूळ गुरु भजनासी. गुरु कोणता केला पाहिजे हे सुद्धा शास्त्रानं आपल्याला सांगितलेलं आहे. नाहीतर गुरु असंख्य आहे, पण जो गुरु 4 पदार्थाचं ज्ञान, जीव देवता प्रपंच परमेश्वर कोण आहे, कुठून आले, कुठे नेणार आहेत, हा जीव कुठचा आहे, या जीवाचा उद्धार कसा होईल, ज्या गुरुजवळ ज्ञान आहे तो गुरु या जीवाला सरळ वाट दाखवू शकतो. तोच गुरु माना. पण गुरु सद्गुरूची भेट करून देते आपल्याला. गुरु स्पर्शानं आपल्याला ज्ञान प्राप्त होते, गुरुचा बोध प्राप्त होते. आणि बोध जर झाला जीवाला, गुरु स्पर्श पहिल्यांदा सांगितलेला आहे, नंतर बोध स्पर्श सांगितलेला आहे. बोध मग कशाचा बोध? आपण आलो कुठून, आपल्याला जायचं कुठे आहे, आपल्या जीवाचा उद्धार कसा होईल, आपला प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ कसा होईल. प्रपंच परमार्थ साधती दोन काय, त्याशी सुख निर्वाण. काय म्हणतात ना तो श्लोक आहे,
प्रपंच परमार्थ साधती दोन तया सुख निर्वाण निर्वाण होय. अशा प्रकारे प्रपंच आणि परमार्थ साधून आपल्याला त्या जीवाचं उद्धारण करायचं आहे. म्हणून गुरु सुद्धा ओळखूनच केला पाहिजे. गुरु करावा ओळखून, पण गुरु केलाच पाहिजे हे फार महत्वाचं आहे. गुरु शिवाय उद्धार जीवाचा नाही. कारण नाम देणारा गुरु आणि नाम घेतल्यानंतर भेटणारा सद्गुरु देव दाखवून देणारा गुरु पाहिजे. आणि देव ओळखल्यावर जीवानं त्या देवाला ओळख पटली पाहिजे की हाच देव आहे. अनेक आहेत, परंतु देव जीवाचा उद्धारून नेणारा देव कोणता आहे याच सुद्धा आपल्याला ज्ञान आलं पाहिजे. त्याचा बोध झाला पाहिजे, बोध ठसला पाहिजे. त्याला बोध स्पर्श म्हटल्या गेलेला. मग तो बोध झाल्यानंतर जीवाचा मोक्षदाता सद्गुरु कृपा स्पर्श म्हटल्या गेलेला आहे. मग सद्गुरूची कृपा कशी होईल जीवाला? सद्गुरूची कृपा कशी होईल? गुरुच्या भजनी लक्ष लावूनी मन ठेवाट कदा ना येशील रे परतून. जेपर्यंत आपलं नामस्मरण आणि आपले भाव श्रद्धा त्या सद्गुरूच्या चरणावर, दृढ विश्वास त्या सद्गुरूवर झाला, तेव्हा सद्गुरूची कृपा आपल्याला होते. विश्वास तर आता आपला एकामेकावरच नाही, देवावर काही राहिला नाही. विश्वास नाही राहिला. जगामध्ये विश्वासघात झालेला आहे. मनुष्याला मनुष्याचा विश्वास नाही, देवावर काही विश्वास ठेव. सर्व जीवात्मा एकच आहे. सगळ्यामध्ये एकच जीवात्मा भरलेला आहे. एकच जीवात्मा स्वरूप भरलेला आहे. परंतु मायेनं शरीर भिन्न भिन्न दिलेलं आहे, भिन्न भिन्न संस्कार दिलेले आहेत. याच्यामुळे आपण भिन्न भिन्न चेहऱ्यानं ओळखू येतो. हे चेहरे का प्राप्त झाले बरं असे आपल्याला? संस्कारामुळे झाले. संस्कारामुळे आपलं डेव्हलपमेंट झालेलं आहे. जसे जसे संस्कार पडतील तसं तसा त्याचा चरित्र, त्याचं शरीर तशाच प्रकारे बनते. आपण लहानपणी वय असा दिसत होता, आता कसा काय एवढा मोठा झाला काही समजत नाही, ओळखू येत नाही. तो संस्कार घडवतात त्याला. बारीक हात पाय असले मेंटरी का माणूस तिकडून जळाजुळू येऊन यंग होते. कारण ते संस्कार त्याले शिस्त आणि त्याला व्यायाम त्याच्या पद्धतीनं ते संस्कार पडले, म्हणजे तसं शरीर त्याचं बनते, तसा चेहरा त्याचा बनते. संस्कार फार महत्वाचे आहेत. मग संस्कार कोणते पाहिजेत? परमार्थाचे संस्कार पाहिजेत. हा आपलं जीव घडते. सद्गुरूची कृपा तशी होत नाही, कारण संस्कार फार महत्वाचे आहेत. आपण सगळेजण आज या आख्यादासाच्या दरबारामध्ये सगळेजण बसलेलो आहोत. का बरं बसलेलो आहोत? काहून इथं आपल्याला स्थान भेटलेलं आहे? पूर्वजन्माचे सुकृत होते, सद्गुरू भेटले. पूर्वी जन्माचे सुकृत आहेत म्हणून आपण आज या दरबारामध्ये आहोत. कर्म पूर्वी जन्म आपण सद्गुरूची सेवा केलेली आहे म्हणून आज अतिस्थान भेटलेलं आहे. सद्गुरूची कृपा तशी होत नाही. याला सुद्धा आपल्याला
पूर्वजन्माचं पुण्य आहे म्हणून आपल्याला सद्गुरू भेटलेला आहे. मग सद्गुरू भेटल्यानंतर का बरं आपल्या जीवाचा स्वार्थ करू नये? मग जीवाचा स्वार्थ करण्याची संधी भेटलेली आहे. म्हटलेलं आहे, अशी संधी केव्हा येणार माझे भाग्य तय होणार. ती संधी आपल्याला सद्गुरूनं दिलेली आहे आणि या संधीचा लाभ आपण घेतलाच पाहिजे. जीवा बोध होताच कळते जीवाले. बोध स्पर्श झालेला आहे ना, तर जीवाला कळते तो स्पर्श, तेव्हा सद्गुरु कृपा होते. सद्गुरु सकळ व्यापक, सकळ सुखाचे निज सुख, आनंदाचा तू आनंद एक, सर्व त्रिलोकी प्रत्यक्ष. सद्गुरु कसा आहे? सर्व व्यापक आहे. सर्व ठिकाणी सद्गुरु भरलेला आहे. सर्वाच्या तीत सुद्धा आहे. सर्व भरून उरलेला सद्गुरु आहे. आणि सद्गुरूची कृपा ही आपल्यावर सुद्धा आहे. कारण आपण आनंदाचे अंश जाऊ, परंतु आनंदाचा विसर पडला, मलिन झालेलो आहोत. आणि मलिन झाल्यामुळे आपण त्या सद्गुरूला विसरलेलो आहोत. त्या दत्तात्रय प्रभूने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. दत्तात्रय प्रभूचा अवतारच या जीवाचा तारण्यासाठी झालेला आहे. स्वयं सद्गुरू म्हणतात की माझ्या जीवाला उद्धरण्यासाठी तुला कर्मभूमीवर जावं लागते. हंस परमहंस सिद्धांतामध्ये म्हटलेला आहे की हंसा, माझा जो जीव आहे त्या जीवाचा उद्धार करण्यासाठी तुला कर्मभूमीवर जावं लागतं. जीव हा कसा अडकलेला आहे मायेच्या, तरी या प्रपंचामध्ये जीव निघत नाही. थोडक्यात एक उदाहरण सांगतो. एक मनुष्य होता आणि वनामध्ये चालला होता, असा फिरत फिरत चालला होता. त्याला भस्कन वाघ दिसला. आता एवढा मोठा वाघ दिसल्यानंतर तो भिला, घाबरला. त्या वाघाला पाहून तो पळत सुटला. वाघ त्याच्या मागे लागला. मग आता कसं करावं, काय करावं, पळत सुटला, पळतच होता. काही सुचत नव्हतं त्याला. पडता पडता एक त्याला विहीर दिसली. विहीर दिसल्यानंतर त्याला असं वाटलं, या विहिरीत जर कुदी टाकली तर आपल्याला वाघ कसा खाईल. विहिरीत कुदी टाकली, पण खाली पाहिजे तर त्या विहिरीत सारे मगर. आता झाली कधी पंचायत, खाली गेलं तरी मरण, वर होतो तरी मरण. मग मधात त्या विहिरीत एक झाड निघेल होत. त्यानं त्या झाडाला पकडलं. खाली पडला नाही, मधातच लटकला. पण मधात लटकल्यानंतर काय झालं पहा, त्या फांदीले मधमाशाचा पोळा होता, मोह होतो मोह. आणि मोह असल्यानंतर त्या मोहाले मोठा कांदा होता आणि त्याच्या सयद होतो. माश्या उडून गेल्या हा पडल्याच्यानं. मग ते सयद त्याला दिसला की त्या सयदाचाच तो गुण झाला. बसला सयद का, विसरला खाली मगर आहेत, वर काळ आहे म्हणून. तसा प्रपंच आहे. या प्रपंचामध्ये सैदासारखा गोळ आहे. संसार कसा आहे, सैदासारखा गोळ आहे. मनुष्य त्याच्यामध्ये अटकलेला आहे. मनुष्याला कळून नाही राहिलं की खाली एवढे मोठे मगर आहेत, वदरे काळ बसलेला आहे. परंतु प्रपंचाची गोडी मनुष्याला
सुटून नाही राहिली. प्रपंचाची गोळीच न सुटल्यामुळे प्रपंचात गुंग झाला. रोज पंचफळ्याची नागिन आपण म्हणतो ना, दंश करीते रात्रंदिने तिने व्याकुळ होतो प्राण विष उतरी. माया मगरीने धरी येते नेऊन पाताळी बुडविले पंच प्राण हृदय कंठिले सोडवन करी. देवा, अशा प्रकारे माया मोह लोभामध्ये या प्रपंचामध्ये गुंग झालो, कधी परमार्थ होईल? पण प्रपंचातच परमार्थ होते आपण केला तर. म्हणतो फक्त आपण रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. पण लेकरांमध्ये ध्यान उगत नाही. लेकरू पडीन का, लेकराले काटे रुटतीन का, मला लेकरू वापरल्याला जायलाय काय झालं शिनबाई. जीव प्रपंचातून सुटत नाही, कशी काय रात्रंदिवस मूर्ती राहील ध्यानात? राहते. चित्ती तुझे नाम पाहिजे, नित्य तुझे रूप, मुखी तुझे नाम. राहते. काहीच होत नाही. जे करता करविता करून घेणारा तो बसलेला आहे. मग आपण प्रपंचाची चिंता का करतो बरं? समाधान नाही. समाधान असेल तर प्रपंच काही कठीण नाही. दुःख आहेत का प्रपंचात? सगळ्या ठिकाणी दुःखमय प्रपंच आहे. पण ज्याला समाधान झालेला आहे, त्या सद्गुरूची कृपा झालेली आहे, त्याला प्रपंच कठीण नाही. म्हणून सद्गुरूची कृपा मजवर झाली, अज्ञानाची भ्रांती गेली, एका मागुनी एक लागल्या अनुभवाच्या राशी. सद्गुरूचा स्पर्श, सद्गुरूचा बोध झाल्यानंतर एक एक अनुभव येतात सद्गुरूचे. फक्त एवढं ठेवा की करता आणि करविता करून घेणारा तो आहे, आपण काहीच नाही. तेवढा दृढ विश्वास जर असेल आपला, खरोखर अनुभवाचे बोलात बरं. आता मी माली होय काही जास्त नाही, पण बरेचसे प्रसंग देवानं दिले मले आणि त्यातून सुटका केली माझी. आणि खरोखर मी लहानपणापासून त्याच्यावर दृढ विश्वास आहे माझा. भगवंताची अनुभव भक्ती जर मनुष्यानं केली ना, तर खरोखर देव कसा आहे समजते. आपण दत्तात्रय महाराज म्हणतो, दत्तात्रय महाराज आहेत का? दत्तात्रय महाराज दिसतात का? नाही, दिसत नाही. तो निर्गुण निराकार कदा नवीची सगुण पूजी. तो निर्गुण शब्दात तिथं बोलता, तो निर्गुण निराकार आहे, दिसत नाही. आहे का? नाही. पण आहे. कुठे आहे? कुठे आहे? ज्याचे हृदयी आनंद शेगा, धाक पडे हरिहर ब्रह्मदिका, इतरांचा काय केवा देखा, त्याशी आनंदाचा धाक असे. ज्याच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्याचा वास आहे, जो माझा गुरुबंधू आहेत, गुरु बहिणी आहेत, ज्याच्या हृदयामध्ये त्याचं नामस्मरण असेल ना, त्याच्या हृदयामध्ये तो सद्गुरु विराजमान आहे. आणि तोच माझ्यासाठी देव आहे. त्याचं रूप त्याच्या हृदयामध्ये हजर आहे. ज्याच्या हृदयात आनंद नाम आहे. चौथा आहे ग्रंथ स्पर्श बोध. सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय ग्रंथाचं पानही खोलत नाही माणूस. ग्रंथाचं पान खोलता येत नाही. सद्गुरूची कृपा पाहिजे ग्रंथाचं पान खोलायला.
तेवढी पात्रता असल्याशिवाय ग्रंथाचं पानही खोलता येत नाही, हे मात्र निश्चित आहे. आमचे मामा रोज ग्रंथ वाचायले असतात, मामा फोडून सांगायले असतात. भगवंतात त्या दत्तात्रय प्रभूची कृपा आहे त्याच्यावर. कृपेशिवाय पात्र होत नाही. सद्गुरूंची कृपा असल्याशिवाय पात्रता मिळत नाही. आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, हे कोणाले ज्ञान सांगायचं नाही. पात्रतेशिवाय ज्ञान सांगता येत नाही. मग पात्रता मला मनुष्य अति बसू शकते, नाही तर बसूच शकत नाही. माझं तर असं म्हणणं आहे बा. ज्याची पात्रता आहे तोच या स्थानावर बसू शकतो. ते लहान लेकरू का असो ना, त्याची पात्रता आहे. नाहीतर अलता भलता नाही बस शकत. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जाणीन तो नर हिरा, नाहीतर जंगलचा पसारा. जो हे ज्ञान जाणीन तो नर हिरा म्हटल्या गेलेला आहे, अनमोल. सद्गुरू एका ग्रंथात म्हटले लाखातून एक, लाखातून एक शब्द वापरलेला आहे. बरेच ठिकाणी ग्रंथामध्ये येतील लाखातून एक. का म्हटलेलं आहे लाखातून एक? का म्हटलेलं आहे? सद्गुरूची ज्याच्यावर असीम कृपा आहे तो लाखातून एक आहे. दलालधन अरळक राजा दलालधन स्वामी लाखातून एक होते हो, म्हणून सद्गुरू भेटले. पण कसे भेटले? नामस्मरण करता भेटला मोक्षदाता, निरोपिले ज्ञान चौपदार्था, दलाल धनाशी सत्य सत्य. नामस्मरण केल्यानंतरच तो भेटला. त्याच्या नाम घेतल्याशिवाय हाका मारल्याशिवाय कोणीच येत नाही. हाका मारल्याशिवाय कोणी येते का? नाही. मग देव कसा येईन हो? हाका मारा लागते, पण कुठून मारा लागतात? अंतःकरणापासून. निष्काम भक्ती पाहिजे त्याच्यासाठी, कामासाठी येत नाही भगवंत. काम आपल्याला करावं लागते. कर्मभूमीवर आपण आलेलो आहोत, कर्म केल्याशिवाय काहीच मिळत नाही. मग कर्म आपल्या पाठी मागे लागलेले आहेत, भगवंताच्या पाठी मागे लागले, दत्ता प्रभूंच्या मागे लागलेले आहेत त्या नाही. मग दत्त प्रभूने तुम्ही कामासाठी बोलावता का? दत्त प्रभू कामासाठी येत नाही, भक्तासाठी धावून येतात, भक्ताचं संकट निवारण करतात. पण निष्काम भक्ती जर केली तर. अनुसया मातेनं प्रसाद बनवलेला आहे. सोहम भावाची उपयुक्तीने करोनी आखीर, करोनी आखीर घोटली शांती साखर. ज्ञान भक्ती वैराग्य तिने मिळून केले पापड, विकल्पाचे उभतीन फोड. माया ममतेची कोशंबिरी करोनी या चूर, करोनी या चूर. कल्पना तिखट मिरची फार. अष्टपाकुळक्या भाज्या बनविल्या. बहुरूचे दार प्रीतिमय सुगंध फार. या भाज्या आणल्या का? देहाचा पूर्ण स्वयंपाक केला. देहामध्ये जेवढे गुण असतील तेवढे गुण दत्तप्रभूला अर्पण केलेले आहे. गुरुला म्हणतो काय आवाच्या मन गुरुस अर्पण, पण कायही करत नाही, वाचही करत नाही, मनही करत नाही. गुरु आला काही आणि गेला काही पताही लागत नाही. गुरु गावात आलते का? हो, गुरु होते त्या अमकाजीच्या घरी. मायबाई मार्गदर्शन करेल त्या चालले माया गुरु करल्यात ना.
गुरु करल आहे काय आवाच्या तन मन अर्पण करल आहे, पण गुरु गावात येतात तरी पता नाही लागत. अशी आपली कंडिशन आहे. सद्गुरु कधी भेटतील आपल्याला? खरं माझे ही आपली कंडिशन जी आहे ते कंडिशनच आपल्याला सुधारायची आहे. त्याच्यावरच अंकुश मिळवायचा आहे. आचरणात आपल्या बदल पडलं पाहिजे. आचरणात बदल पडेल तेव्हाच आपलं नामस्मरण सफल होईल. ग्रंथ स्पर्श म्हटला गेलेला आहे. ग्रंथ ज्ञान, ग्रंथाचं पान खोलल्यानंतर ज्ञानाचा पूर आहे ग्रंथामध्ये. ज्ञान गंगा नाही, ज्ञानाचा सागर आहे. सद्गुरु माऊली ज्ञानाचा सागर आहे, ज्ञानाची गंगा नाही. गंगेत आंघोळ केली की पाप धुतल्या जात नाही, पण अज्ञान दूर झालं की पाप धुतल्या जातात. पाप करणं आपलं पाप होऊन राहिलं आपल्या हातून, याचं ज्ञान जर झालं आपण पाप करू का? नाही. मग आंघोळ कोण्या गंगेत केली पाहिजे? ज्ञान गंगेत आंघोळ केली पाहिजे. त्या गंगेत किती डुबक्या मारल्या तरी पाप धुतल्या जात नाही. एका गावामध्ये एक साधू होता. साधू आल्यानंतर फार तपस्वी साधू होता असा, आणि त्या गावात आला. बरेच लोकांनी त्यांना गुरु करून घेतले. एक शेठजी होते. शेठजी होते. शेठजी म्हणजे याले काम त्याले काम, त्याचं धनलूट त्याचं धनलूट, हा धंदा. मग आता शेठजी झाले म्हातारे. लक्षात येऊन राहिले की लय पाप केलेलं का आपण, आलं लक्षात. मग आता लोकांना सांगितलं की बा गावाच्या मंदिरामध्ये एक साधू येला आहे, त्याने गुरु केला, ते सांगतील पाप कसं धुतल्या जाईल. मग आता त्या शेठजीला वाटलं आपण गुरु करून घ्या. गुरु केल्याशिवाय काही आपले पाप धुतल्या जाणार नाही. मग गुरु करायला गेले. गुरु महाराज मला गुरु करून द्या, तुम्ही नाम द्या मले. गुरु म्हणत गेल्या मी तुले तसं नाही देत, शुद्ध होऊन ये. आपल्या जवळ शुद्ध होऊन याचं ता तुले नाम देतो. आता याला विचार पडला शुद्ध कसं व्हाव. मग विचारू लागला का हो शुद्ध कसं व्हाव, का शुद्ध कसं व्हाव. कोणी म्हणे गंगेत न्हायला जाय, कोणी म्हणे प्रयागले जाय, कोणी म्हणे काशीले जाय. गेला प्रयाग गेला, काशी गेला, गंगेत न्हावून आला, गुरुजवळ आला. महाराज मी शुद्ध झालो. कसं काय शुद्ध झाला बा? आणि गंगेत म्या लोक 3च बुचकाया मारतात, म्या 12 बुचकाया मारल्या. लोकांपेक्षा जास्त शुद्ध झालो महाराज मी. असा कसा जास्त शुद्ध झाला गड्या? काहून 12 बुचकायात दुसरं पाणी आलं होतं का? प्रत्येक बुचकायात अलग अलग पाणी आलं होतं का? एकच पाण्यात 12 बुचकाया मारल्या. शुद्ध कसा काय झाला? शुद्ध झाला नाहीस तो, अजून घडवायचा आहे ना. मग असं करता करता शुद्ध का न व्हावं हेच सुचेना त्याला. शेवटी गुरुच्याच पाया लागला म्हणजे शुद्ध कसं व्हावं म्हणजे सुचतच नाही. म्हणे सबंची सबन संपत्ती जी आहे ते गरीबाईला वाटून देता दोष. महाराज हे काय सांगता, जन्म गेला मला कमायले, सबंची सबन संपत्ती वाटून देऊ. अरे त्याच्याशिवाय शुद्ध होत नाहीस तू. कारण तू याने संपत्ती जी आहे त्याच्यामुळेच तो मलिन झालेला आहे. ते काढले वाटून दिली म्हणजे शुद्ध झाला. मग जो मळ लागलेला आहे तो मळ काढल्याशिवाय शुद्ध होईल का म्हणून? शरीराला मळ लागल्यासाठी आंघोळ केल्याशिवाय शुद्ध होत नाही.
मग तुला जो मळ लागलेला आहे शुद्ध करण्यासाठी पूर्ण संपत्ती गरिबाईले वाटून दे, तू शुद्ध झाल्याशिवाय राहत नाही. आणि ते होत नाही भाऊ आपल्याच्या ना, एवढी कमावली वाटून कसा देऊ, मग शुद्ध कसा होशील, तुला नाम कसे देतील, तुझ्या कर्माचे फळ तुला भोगावेच लागतील. सद्गुरूचे नाम तसे मिळत नाही. आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून सद्गुरूचे नाम मिळाले आहे आणि या आनंद संप्रदायामध्ये आलेलो, नाहीतर हे कठीण आहे. ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, शास्त्र प्रचित्ती, गुरु प्रचित्ती, आत्म प्रचित्ती, तीन प्रचित्त्या मनुष्याले घ्यावं लागतात. म्हणून शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते बोध आपल्या आचरणामध्ये आणल्याशिवाय त्याची प्रचित्ती मिळत नाही. तेव्हा बोध प्रचित्ती, बोध स्पर्श, ग्रंथ स्पर्श होतो. आता ज्ञान स्पर्श आला, ज्ञानाचा स्पर्श. ज्ञानाचा स्पर्श कसा होतो मनुष्याला? ज्ञान सद्गुरूंनी दिलेलं आहे. ज्ञानाचे प्रकार भरपूर आहेत. शब्द ज्ञान, सभा ज्ञान, सामान्य ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, सगळ्यात वर आहे ते परज्ञान. अपरोक्ष ज्ञान आहे, नंतर परज्ञान आहे. ज्ञानाचे प्रकार बहुत आहेत. पण ज्ञान कोणतं आहे? जे ज्ञान आपण ग्रहण करून त्याचा अनुभव घेतला ते ज्ञान आपल्याला त्याचा स्पर्श झाला. ज्ञान श्रवण केलं, ज्ञान श्रवण केल्यानंतर त्याचा अनुभव घेतला नाही तर ज्ञानाचा स्पर्श होत नाही. तिघ भाऊ होते, तिघही भाऊ चोर होते. रोज त्याचा चोरी करायचा धंदा, रोज जायचे चोरी करून आणायचे. मग आता गावामध्ये एक बाई लय हुशार होती, तिला माहित होतं तिघही भाऊ चोरी करायला जातात. मग आता कसं करायचं लेखाचं? मग तिने एक कला काढली की रोज हे चोरी करून आले, हे पांढरी साडी नेशाची, लागे सगळा अवतार बदलायचा, सोडलींसारखा अवतार करायचा, त्यांच्या पुढे जायचं. गेलं अडवायचं, अडवल्याबरोबर मला हिस्सा टाका म्हणे अर्धा. रोज अर्धा हिस्सा घ्यायचा, घरी चाललं जायचं. काही काम करायचं काम नाही, हे रोज चोरी करायला जायचं. हे आहे ती चोरी करून आणत जात, हे आहे ती चोरावर नव्हतं. हे रोज अर्धा हिस्सा घेऊन जायचा आहे त्याच्याजवळ. मग असं करता करता एका गावात चोरी करायला गेल्यानंतर तर ती कीर्तन चालू होतं बघा महाराजांचं कीर्तन. आता इकडे कीर्तन सुरू झालं, कीर्तन चालू होतं. परंतु त्यांचा नेम होता ते रोज देवीजवळ जायचे, दर्शन घ्यायचे आणि कानात बोये घोषायचे, मग चोरी करायला जायचे. त्याचा रोजचा नियम होता. मग एक दिवस एक लहान भाऊ होता, त्याचे बोये कानात घालणं विसरला. ज्या गावात चोरी करायची होती त्या गावात कीर्तन चालू होत. महाराज सांगून राहिले होते की जे काही सुळेलना असतात, भूत असतात, ते जमीनच्या वदरे चालतात आणि त्यांचे पाय उलटे असतात. महाराज कीर्तनात सांगून राहिले होते. मग या लाईन्यावानं ऐकलं. ते ऐकल्यानंतर यानं काही सांगितलं नाही. चोरी केली, त्या गावात चोरी करून निघून गेले आपल्या घरी. त्या बाईनं अडवलं. ते अडवल्याबरोबर यानं काय केलं, खाली पाहिलं. जे पाय मागत नाहीत ना, म्हणजे महाराजांना सांगितलं ना,
पण ते नव्हते. धरल्या शिपोट्या त्याचे कावा म्हणे तू सोडून देऊन तर नाहीच आम्हाला रोज लुटून राहिली. हे दोघं भाऊ आश्चर्यानं पाहून राहिले. चाल म्हणे तो घरचं सबंध धन आमचं ते वापस नेलं. तिचं घरी सबंध धन तिच्या घरून आणलं. का रे म्हणून तुला कसं काय समजलं भूत नाही म्हणून? अरे म्हणत आज गौरी करायला गेलो, त्या गावात कीर्तन चालू होतं आणि महाराजनं सांगितलं खरोखर कीर्तन ऐक्यानं जीवाचा उद्धार होते. आपलं धन वाचलं का नाही? म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाचा अनुभव त्यानं घेतला. मग त्यानं ते चोरीचा धंदा सोडून दिला. काहून? अनुभव आला. म्हणून भगवंताचा अनुभव मनुष्यानं ज्ञानामुळे येते की देव कसा आहे, देवाची प्राप्ती कशी होते. म्हणून 10वी भक्ती सांगितलेली आहे, ते अनुभव भक्ती सांगितली. हा ज्ञानाचा स्पर्श याला म्हटलेला आहे. आणि आपण ज्ञानाचा जर स्पर्श घेतला नाही तर आपलं जीवन व्यर्थ आहे. आपण जे आहोत ते या जीवनामध्ये षडविकाराच्या संगतीनं खेळतो. षडविकार असल्यामुळे, षडगुण असल्यामुळे या जीवनात आपल्याला त्रास होते. षडविकाराच्या संगतीनं नाना कष्ट होती जीवाशी. या जीवाला 6 गुणामुळे या जीवाला कष्ट होतात. म्हणून सद्गुरु ज्ञानाचा जो बोध आहे तो बोध झाल्याशिवाय आपल्याला अज्ञान दशा दूर होणार नाही, जीवाचा मळ निघणार नाही. म्हणून दत्तप्रभूचं हे ज्ञान आहे आणि नित्यकाळ त्याचं नामस्मरण केल्यानंच आपल्याला जीवाचा उद्धार होतो. अशा प्रकारे जे काही थोडक्यात माझ्या तोंडून सांगण्यात आलं तेवढं सांगितलं. विषय मोठे मोठे विषय आहेत, पण तेवढं आता ज्ञान माझं तोकळं पडते. विषय मोठे आहेत, परंतु करता करता देव करून घेईल. बोलणं करता करविता करून घेणारा, बोलून घेणारा तो आहे. माझं काहीच नाही याच्यात. मी एक माध्यम आहे. सद्गुरूचं सगळं ज्ञान आहे आणि माझ्या वाणीतून काही चुकलशील, अपशब्द निघलाशील, आपण मोठ्या मनाने मला माफ करसाल असं तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त सद्गुरु महाराज की जय. अत्र्यमसया माये की जय. आनंद चिंतन देव दत्त.